कुणी म्हणतं कांदे पोहे घ्या, कुणाला वडापाव हवा, तर कुणाची चक्क नॉनव्हेज पार्ट्या करण्याची तयारी सुरू आहे। रिमझिम पावसानं वातावरण गारेगार झालं असताना मराठी पदार्थांनाही राजकीय फोडणी दिली जाते। एकीकडे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात दुष्काळ, शेतकऱ्यांच्या समस्या, कर्जमुक्ती, चिक्की घोटाळा, बोगस पदवी अशा मुद्द्यांवरून तेच राजकारण करणाऱ्या नेत्यांनाही कदाचित कंटाळा आला असावा। फॉर अ चेंज म्हणून की काय, लोकांनी काय खावं काय खाऊ नये यावरून राजकीय नेत्यांनी चक्क लढाई सुरू केली आहे। युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या मरीन लाईन्सवरील वादग्रस्त जिमला काँग्रेस आमदार नितेश राणे यांचा स्वाभिमान वडा टफ फाईट देतोय, तर शिवसेनेच्या शिववड्याला काँग्रेसच्या कांदे पोह्यांची फोडणी दिली आहे। दहिसरमध्ये नुकत्याच झालेल्या शाकाहार मांसाहार वादानं मनसेलाही गुदगुल्या झाल्या आहेत। या वादानं मराठी अस्मितेचा नवा मुद्दा मनसेच्या हाती लागलाय। त्यामुळे कृष्णकुंजवर झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत गुजराती बहुल भागांमध्ये नॉनव्हेज पार्ट्यांचं आयोजन करा असे आदेश राज ठाकरेंनी दिले आहेत। पुढचे 2 रविवार मनसे कार्यकर्ते नव्या पद्धतीच्या या खळखटाकमध्ये बिझी राहणार आहेत। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले याआधीच मराठी पदार्थांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरलेत। सर्व हॉटेल्समध्ये मराठी पदार्थांना सन्मानाची वागणूक देण्याची मागणी त्यांनी केली। हॉटेल मालकांच्या संघटनेनंही आठवलेंचे आदेश शिरसावंद्य मानत मेनू कार्डवर मराठी पदार्थ झळकावण्यास सुरुवात केली। काही म्हणा, राजकीय नेते आंदोलनाच्या मुद्द्यासाठी का होईना फूड कॉशियस झालेत आणि मराठी पदार्थांना सध्या सुगीचे दिवस आलेत। अशा वातावरणात आस्वादच्या मिसळीनं सातासमुद्रपार झेंडा रोवल्यानं आता वडापाव, कांदे पोहे आणि कोंबडी वड्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।